गोपी सहस्रावृतम् द्वारं कृष्णाकृतिः कृष्णत्वदीपदपङ्कजपञ्जरान्ते अतीव मे विशतु मानसरागहंस प्राणप्रयाणसमयेकपवातपित्तैः कण्ठावरोधेन विदौ स्मरणं तस्ते वंशी भूषीत्करानवनीरदाभा पीताम्बराबिम्बफलाधरा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रे विनाशाय कृष्णाय वयं नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। अज्ञानतिमिरं दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। परमभक्ताने परात्परात्मेश्वर भक्तवांछा कल्पतरू श्री संत बालमूर्ती श्री मीराबाई महाराज यांचा असणारा हा पुण्यस्मरणाचा काळ आज देशभर जिकडे तिकडे आपल्या आपल्या प्रेमी मंडळी साजरा करते, कुठे मोठ्या उत्साहाने करतात. जसं आज पुढे द्वारकेला रणछोड मूर्तीमध्ये द्वारकेमध्ये आज ही भीड लागली एक कारण स्वतः ऐसा तिथे त्या ठाकोरजीच्या मूर्तीमध्ये गेली. तो समय होता 12चा आणि जन्मभूमी मेताळला ही शिशुदी घराण्यावाली मंडळी मोठ्या उत्साहाने तो साजरा करतात. इकडे चित्तोडगडावर राज दरबारामध्ये याही ठिकाणी मोठ्या राज थाटामध्ये उत्साहात साजरा होतो. आज श्री संत मीराबाई महाराजांना जाऊन 550 वर्ष झाली. 550 वर्षानंतर आज आपण आपल्या परीने 10-15 वर्षापासून चालत ठेवलो. आपण सुरुवात सोडायला केली, बेलवाडीला केली, 2 समरवाडीला केली, जमणवाडीला केली. ती कुठं असो फक्त नेतेने भले 4 लोक होईना पण नेतेने करावा. ज्या संतांच्या कुळामध्ये आपण जन्माला आलो आणि मग त्यांचं स्मरण नाही करणे हे किंवा आपला आधार म्हणून तो पवित्रते कुळ पावन तो देश येथे हरीचे दास जन्म घेतले. आणि मग त्यांनी असा जन्म घेतला आपल्या कुळात आपण का करू नये तर असं संत मानवे सांगतो. आणि अशा असणाऱ्या शिशुद्या घराण्यामध्ये राठोड घराण्यामध्ये जन्माला आणि शिशुद्या घराण्यामध्ये दिल्या गेल्या. आणि असा हा मेवाड कुंवर झाली बाई त्यांच्या मातोश्री आणि वीर सागा हे पिताश्री आणि असा असणारा हा मीराबाईचा जन्म. पण मीराबाईचा जन्म तसं मीराबाई म्हणतात माझा जन्म आज नाही, मी हार बार प्रभूच्या सांगत होते, प्रभू म्हणून माझा जन्म झाला. म्हणून आपण आज तरसोड या नदीमध्ये दुपारची माथाऱ्याची वेळ आली आणि आज श्री संत मीराबाई महाराजांचा पुण्यतिथीचा करतो. मग पुण्यतिथीचा का करावा तर त्याचं फळ आहे. त्याचं फळ असं आहे, जे पुण्य महात्मे आहे त्यांचं स्मरण करणे, पुण्याची प्राप्ती, सुखाची प्राप्ती, आत्मज्ञानाची प्राप्ती. दुसरं उल्लेख दुःखाची निवृत्ती, पापाची निवृत्ती आणि पुण्याची निवृत्ती असं गुरुजी बोलायचे. म्हणून आज पुण्यवंत भावे येता सज्जनाची नावे. मग आज असणाऱ्या श्री संत मीराबाई एकमेव सगळ्या महाराष्ट्राकडे भारताकडे आज त्यांचं पुण्यस्मरण या वेळ आपण आपल्या नगरीमध्ये आपल्या परिणिती आहे. पण मग घेता सज्जनाची नावे या 48 नावामध्ये पोरांनी मीराबाईंचं नामाचा उल्लेख केला.
पण लेगी माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी त्यांच्या स्मरणाने आपली वाणी पवित्र होते. म्हणून पुण्याची प्राप्ती, दुःखाची निवृत्ती, बाप रत्नादिवर विठ्ठले संत भेटता बहु दुःख भेटले. मग बोलली हा प्रतिमा फोटो मला वाटतं तिकडून उत्तर भारतातून चांगला बनसिंग केली. आणि मग आपण त्याचं मागे एकदा औरंगाबादमध्ये एक पद्धतीनं चंपाई त्यांनी केलं होतं ना वामन गावात, तिथे मोठ्या थाटाने केलं केला. ती सगळी मंडळी आली होती, कैरी साहेब, प्रदीप साहेब, मिश्रा, तर ही सगळी मंडळी आली. आणि आज आपण उत्साह करण्याचं कारण काय आहे तर आपण त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होणे याकरता हा उत्साह करतात. आपण त्या काळी जवळ 3 दिवस संत मीराबाई महाराजांच्या चरित्राचं तसे तर मला वाटतं 1100 अभंग आहेत लिखवलेले सगळे एकत्रित. आज आपल्याकडे 500 अभंग आहेत. मध्ये एकदा जलालनगरला तिथे गेलो तेवढं 200-300 अभंग कोणी PhD करताना त्यांनी दिलं. आणि म्हणून मी PhD करत असताना मराठवाडा विद्यापीठामध्ये माझ्याकडे 300 अभंग आहेत. पहिले मी काही होते आणि नतशुद्धी याच्यामध्ये छापले होते असे 500 अभंग आहेत. पण मग असं ऐकलं की जवळ सगळे एकत्रित मिळून 1100 अभंग राहायची उपलब्ध आज आहे. या करताना आपल्याला चितोड बघावं लागलं. बापूंचं आमचं अनेक वेळा बोलणं झालं पण पुन्हा चर्चा नाही. तर पुन्हा कोणी तिथे आले म्हणजे आठवण येते म्हणून मी आठवत होतो आणि तुम्ही लोक जागे होता. तर आज असणारा हा गोड सोनियाचा दिनो वर्षी अमृताचा बनून हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. हरीच जन्म सोडून राहत नव्हता अशी संत मीराबाई. आणि सोनियाचा दिवस अजे अमृते पाहाला, नाम आठविता हृदय प्रगट होई झाला. म्हणून अशी गोड दिनी आज, म्हणून त्याला सुवर्णाचा दिन म्हणलाय. मग इतर दिन नाही का? संत महात्मे ज्या विषयी तो वेळ धन्य, काळ धन्य, भूमी धन्य, देश धन्य, धन्य काळ संत भेटी. ज्यांची भेट झाली आता ती मीराबाईच्या आई वडील बालपणी गेले पण मग सुलतीने सांभाळत. किती भाग्यवान असेल त्या. धन्य काळ संत भेटी, पायी भेटी पडवितो काळ धन्य. मग काळ धन्य चैत्र शुद्ध तृतीया, मग तृतीयेला जाण असं म्हणतो काळ. मग भारतामध्ये अनेक गाव आहे, अनेक समाज आहे, अनेक संत महात्मे आहेत. पण आजच्या या तिथीला या 12 क्षणाला एवढं महत्त्व का? आता आपल्याला त्याचं महत्त्व कल्पना एवढी नाही. पण जेव्हा आपण उत्तर भारतामध्ये जाऊ, राजस्थानमध्ये जाऊ, द्वारकेला जाऊ, तेव्हा त्याचं महत्त्व कळेल. ब्रह्मामध्ये जाऊ, जी गोस्वामी सारखे विदेही पुरुष. पण जेव्हा मीराबाई कोण आहे ब्रह्मामध्ये आल्यानंतर कळालं तर जी गोस्वामींनी स्वतः विरक्त संन्यासी खरे पण मीराबाईच्या चरणाला साष्टांग नमस्कार केला. हे परमसाधी, मी तुम्हाला ओळखलं, मी माझ्या अंतरात गेलो, मी ते पुढा परमसंत आहे, विरक्त संत आहे. आणि अशी तुम्ही तलावर संत महात्मे जी गोस्वामीचे उद्गार आपण तिथे पहा. आणि तो संवाद मीराबाई महाराजांनी गाथ्यामध्ये उल्लेख केला. आणि असा आपल्याला हा आज एक सुवर्ण दिन आपण चरित्राचा म्हणजे मागे 2-3 वेळा केला होता. आज मी काही उल्लेख करणार नाही तर थोडशा. पण आता आपण असं चिंतन करत होतो. पहिलं कारण असं आहे, मीराबाईच्या वाटचालीमध्ये भक्ती यात्रेची मुख्य स्थानं कोणती कोणती? मीराबाईंनी सुरुवात कुठून केली तर एक लिंगाची महादेव मंदिराची इथून सुरुवात झाली. मीराबाईंनी यात्रा करताना श्रीनाथ द्वार या ठिकाणी गेल्या आणि तिथे दर्शन घेतलं. चतुर्भुज भगवान तिथे गेले. माउंट आबू म्हणजे उत्तर भारतात जी गावं असेल ते आपल्याला माहिती आहे. ठाकोरजी, रण ठाकोरजी आपण म्हणतात तो एक. मथुरेमध्ये गेल्या. वृंदावनमध्ये ही वाटचालीमधली स्थळ आहे. गोकुळ एक आहे, द्वारका आहे, प्रयाग आहे, प्रयागला पण गेल्या आणि द्वारकेला शेवटी विलीन झाल्या. आता मीराबाईने केलेल्या ग्रंथांचा उल्लेख गुरुजीने असा केला. कोणती कोणती ग्रंथ केले त्या काळी. पण मग ग्रंथ करताना मीराबाई बालपणापासून सासूरवासामध्ये होत्या. मग ह्या शिकल्या तेव्हा गुरु गोविंद शिंकडे शिकलं होतं. पण गुरु गोविंदजीने शक्तिपात केला. बेटा मीरा, दर्शना स्पर्शना कृपया शिष्य धाके. शक्तिपात केला की ती विद्या प्रवेशबाईला 11 वर्षाची तुकोबाईने हा शक्तिपात केला
आणि ती 11 वर्षाची पोरगी बोलती झाली. तसं मीराबाई बाल्य अवस्थेत गुरु गोविंद सिंगजींनी कृपा केली आणि मीराबाई पण अनेक संत जरी झाले पण मीराबाई सारखा संत झाला नाही. गाण्यामध्ये मीराबाई अप्सरा काय त्यांच्याकडे गाई मी तेही उल्लेख करतो. गाण्यामध्ये मीराबाई तंबुरा वीणा चिपळ्या झांज आणि एक ताली ही त्यांची वाद्य मृदंग होत आहे. तर मीराबाईने नरशी नावाचा ग्रंथ लिहिला. गीत गोविंद नावाची टीका दिली त्यांची गुरु गोविंद सिंग होते की राग गोविंद शोटाची पदे म्हणजे शोटा छंद दोहा आणि चौपाई ही 4 प्रकारचे वाटण्याची पद्धत आहे. आणि मीरा का मल्हार हा एक ग्रंथ आहे मीराबाईचा म्हणजे आपल्याला कल्पना असावी. मीरा राणी गरिबी गर्भागीतामध्ये ती प्रसिद्ध आहे. आणि फुटकर पदे म्हणजे फुटकर म्हणजे न कळणारे फुट अभंग जसं काय मुंगी झाली सिंगी झाली तिचे दूध किती तशी ती मीराबाईने फुटकर नावाचे ग्रंथ लिहिला. आता मीराबाईने मोठी वाद्य कोणते वापरले अवश्य बघा. जसं आता आपण टाळ मदन आणि विणा हे 3 गते घेतो तर मीराबाई संगीत शास्त्रामध्ये अति निष्णात होत्या. म्हणजे हरदास स्वामीपेक्षाही तर मीराबाईने टाळ मृदंग तंबुरा घेतलं बरं का. पखवाज एक ताली म्हणजे जसं आपल्या काळात आपली भजनवादी करतात का तू दयालु दीन हो तू दानी भिकारी तू दयालु दीन हो मीराजींचे वाक्य. तर एक तारा चिपोळ्या झांजा बी आहे मृदंग वाद्यामध्ये. आता मीराबाईच्या मंदिरांची मुख्य स्थाने मीराबाईचे म्हणजे आपण फक्त ध्यानात ठेवायचं मी फक्त इथे जाऊ. मीराबाईचं मूळ स्थान मेताळ चित्तोडगड म्हणजे राजदरबार तिथे चित्तोडगडला. दुसरं एक लिंगाजी मंदिर नंतर बांधले गेलं. नाथद्वार कुठे असेल चित्तोडगडला ते आपण तिथे गेल्यावर पाहायला मिळेल. चतुर्भुजधारी मीराबाईसाठी भगवान चतुर्भुज बनले होते नरसिंह रूपामध्ये विक्रमादित्यासाठी. तो मारण्याकरता तलवार घेऊन धावला आणि मग त्या काळी भगवान चतुर्भुज रूपाने प्रकट झाले नरसिंह अवतारामध्ये म्हणून ती मूर्ती चतुर्भुजधारी तशी मूर्ती मंदिर बांधले गेले. माउंट आबू पहाड म्हणजे उदयपूर आणि कुंभलगड ते पुढे आला. आता आपण एक चिंतन करू मीराबाईचा पूर्ण जीवन चरित्र कसा झाला कुठून झाला तर गुरुजी त्याचा अंदाज करतात. मीराबाईचा जन्म इसवी सन 1530 झाला आणि तो झाला म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला झाला. म्हणून आपण या दिवशी कसले कोणत्या वाडीला आम्ही गेलो. जशी आपले गुरुजी होते राजपूत सर डॉक्टर होते. आम्ही 10वी जनुगाच्या गाड्या करून तिथे गेलो आणि मग त्या लोकांना कल्पना नसल्यामुळे पण मग कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे बाबा आम्हाला कधीच कल्पना नाही आम्ही कधी ऐकलं नाही. मीराबाईचा जन्म कोजागिरीच्या दिवशी. आम्ही चकोर हरे चंद्रमा आम्ही कला तू पौर्णिमा आम्ही चकोर हरे चंद्रमा ती वाडी पा. मग अनायासांची आपशी मंडळी जमली त्या दिवशी मला वाटतं त्यांनी बोलवर टाकलं होतं. तर मग असं ठरलं की जन्मपुण्यतिथीचा काळ आपण या परिसरामध्ये करू. संभाजीनगरचा हा इकडचा भाग कसनेरचा परिसर हा त्यात मला काही सांगता येणार नाही. आम्ही रात्री चोळ गेलो 5-15 जण होतो का होतो रात्री निघून आलो. डॉक्टर उदयसिंग ही सगळी मंडळी होती. हा तर कोजागिरी जन्मस्थान होता. मीराबाईचं जन्मस्थान हे कुकडी गावी झालं राजस्थानमध्ये. मीराजीच्या वडिलांचे नाव होतं राठोड रत्नशिव म्हणजे राठोड घरात त्यांचं जन्म झाला. मीराच्या आईचं नाव होतं वीर पोरबाई. आता हे ध्यानात ठेवा बरं का. रतनशिव आणि पोरबाई ही दोन्ही दाम्पत्य असे कोण भाग्यशाली. धन्य धन्य जयाचे खुशी मीराजी जन्मली. काय असं त्या पोरबाईचं भाग्य तर मीराबाई सारखी युगापासून अनादिकालापासून भगवंताची अर्धांगी असणारी आणि ती या पोरबाईच्या पोटात थांबल्या. म्हणून धन्य धन्य जयाचे खुशी त्या पोरबाई त्यांच्या आईचं नाव होतं.
आजोबाचं नाव होतं राव दादूजी, आजीचं नाव होतं शृंगारदेवी, चुलत भावाचं नाव होतं जयमलजी. कारण मग सतत शाळेमध्ये जाताना भावाने सांभाळलेला आहे त्या काळी, बरोबर घेऊन जाणे तेवढं बिकट काळ आहे. आणि सतत जयमलजी आणि मीराजी, जयमलजीने मीराचा बालपणी दोन्ही एका वयाचा असल्यामुळे सांभाळ केला. भावाचं नाव आहे पण चुलत भाऊ जयमलजी. पतीचे नाव आहे कोर भोजराज. भोजराजाशी हा विवाह झाला, मला वाटतं तेवढं मीराबाई होते 5 वर्षाचे. शास्त्राचे नाव आहे राणा सांगा. आता तिथली एक पद्धत आहे रान धरण्याची. राणा ही पदवी आहे आणि मग ती जी नाव असेल त्या नावाला राणा सांगा नाव जोडले जायचे. तर राणा सांगा सासऱ्याचे नाव आहे. सासूचे नाव आहे राणी झालीबाई, म्हणजे राणा सांगाची पत्नी झालीबाई. आणि नंदेचं नाव आहे उदाबाई. उदाबाईने मला प्रताप केला मीराबाईला त्रास देण्यामध्ये. आणि दिराचे नाव आहे करणसिंह, रतनसिंह आणि उदयसिंह. त्यामुळे राष्ट्र आपत्ती, धर्म आपत्ती. आणि मग आता काय करा, देश संकटात. तर संत महात्म्याला कधी कधी द्यावं एवढा. शेवटी मीराबाई द्यावर आले. काय होईल, यवनाने सगळ्या देशाला वेढा दिला, देश संकटात सापडला. आणि आपल्या तिन्ही देशाला काय नाही, करत शिवजीला बी नाही, रतनशिंहला नाही आणि उदयसिंहला नाही. पण मग ही 4 भाऊ आहेत, म्हणजे भोजराज मोठे, करणसिंह दुसरे, रतनसिंह आणि उदयसिंह. पण मग आपण पुढे चरित्र आज पूर्ण उल्लेख नाही करणे. पण मीराबाईने भगवंताचे आवाहन केले, भगवान मी जाईल, उद्या माझे दोन्ही तिन्ही दिवस जाईल, पण वंश उच्चारण होतो ना, मी करू काय. मी आजपर्यंत तुम्हाला कधी काही मागितलं नाही प्रभू, पण आज माझ्याची अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे, एक संतान द्यावी. जसं सावता बाबा आणि बाई गेल्या होत्या आरंगावून पंढरपूरला, आई साहेबांनी मागणी केली, हे प्रभू माझी वारी करणार, पंढरीची वारी आहे माझी घरी, अनेकांना करीत सवरत, पण मी गेल्यानंतर माझी वारी कोण करेल. जसे विष्णू बाबा होते तसं मीराबाईच्या नेत्रातून घळघळ पाणी लागले. का झुरोनी पांढरा हो पाया येई पंढरीनाथा भेटावया. तमोरा होता मीराबाई होता. तमोरा होता गोड वाद्य बरं, सात्विक रसामध्ये, आणि तालपुरी त्यापेक्षा लहान आहे. तो मीराबाईने इतकं आळवलं आणि भगवान प्रकट झाले. मीराबाई बोला, काय म्हणणे. माझं म्हणणे की माझ्या वंशामध्ये वंश कुळ दीपक मला ऐसा पुत्र देगा होता ज्याचा तिन्ही लोकी घेता. प्रभू याच्यापेक्षा मी तुम्हाला काही मागत नाही, आणि भक्ती तुम्ही रोजच करते. मग मीराबाईची ती करुणा भाग भगवंताने ऐकली. आणि त्या काळी उदयसिंहची पत्नी मीराबाई जवळ होती, आपली जाऊ. आणि मग भगवंताने तिच्यावर कृपा केली. आणि मग जाऊबाई, लहानी जाऊबाई गर्भवती झाली. आणि गर्भवती झाल्यानंतर पूर्ण काळ झाला आणि तिच्या उदरी पोरगा जन्माला झाला, प्रतापसिंह. मग प्रतापसिंह सिंहासारखा त्याची गर्जना. त्या काळी जसं त्यानंतर शोभाराजे आणि पहिले त्या काळी 100 वर्ष झंझावात दिला तो महाराणा प्रतापसिंह. प्रतापसिंह त्यांचं नाव, राणा सांगा ही पदवी, आणि ती प्रतापसिंहला जोडल्या गेली. तर ही कृपा मी अजूनही पुन्हा पुन्हा महाराष्ट्रापासून सर्व वस्तू समाजाला बोलतो, पण आमची भाषा गेली 15-20 वर्ष पण अजूनही कोणी ऐकत नाही. ज्याचा काही तुम्ही चरित्र पाहत नाही, आपण पाहत नाही, बाबाला काही खायला मिळत नाही म्हणून पण सोडले येतो, मी इकडे करतो, अशी तुमची भावना आहे. असं ना, अरे मी जर रेकॉर्डिंग केलं अशी 84ला तर रोज कोटी रुपये मिळत होते. सुरेश दादा विचारा, सुरेश वाटतं दादा तिथे विचारा. पण मग तुमच्या लक्षात का बरं येते, जर मीराबाई नसते तर प्रतापसिंहचा जन्म झाला असता आणि तो वंश थांबला असता. ही पूर्ण शक्ती मीराबाईने पणाला लावली, भगवंताला मागणी केली. आणि मग उदयसिंहची पत्नी गर्भवती झाली आणि महाप्रतापसिंह
जन्माला, पण मग निश्चित जन्म नाही, बाल्यावस्थेपासून मीराबाईंनी आणि त्यांचं युद्धाचे शस्त्रास्त्राचे प्रयोग केले, शिक्षण दिले आणि महाराणा प्रतापशी महायोधी ठरले आणि किती झंझावात दिला त्या काळी आपण त्यांचे जीवन चरित्र पहा, हे बी आपल्या डोक्यात होत आहे. तर मी ही दूर का गेलो तो मीराबाईचे पती भोजराज धीर 3, परत एकदा झाला करणसिंह 1, 2 नंबरचे, भोजराज मोठे म्हणजे पती मीराजीचे, करणसिंह 2, रतनसिंह 3 आणि उदयसिंह 4 हे दाखले. पण त्या काळी पूर्वीचा नियम असा होता, राजगादीचा अधिकारी मुलगा मोठा मुलगा आणि बाकी मुलाला मांडलिक राजे बनवले जात होते. 10 गावं 20 गावं मांडलिक त्यांना ज्याच्या टाकून देत असे. तर सावत्र दिराचं नाव होतं विक्रम आदित्य शिव. मात्र या भोजराजाने मीराबाईला त्रास दिला नाही, करणसिंहने दिला नाही, रतनसिंहने दिला नाही आणि उदयसिंहने दिला नाही, पण हा विक्रम आदित्य शिव यांनी मीराबाईला त्रास दिला. किती त्रास दिला आपण पुढे 2 शब्द उल्लेख करणार आहे. आणि पुतण्याचे नाव होतं महाराणा प्रताप शिव, उदयसिंहाचा पौत्र. आपण आता पाहिलं ना. तो आणि त्यांच्या उदाबाईचं पतीचं नाव होतं रायमलजी. उदाबाईच्या सासऱ्याचं नाव इडबर आणि मीराबाईचा विवाह विशेषण 1574 साली झाला, म्हणजे इसवी 1518. आता तुम्ही लावा त्याच्यामध्ये. पती वर भोजराजाचा मृत्यू अगदी अल्पकाळात झाला. इसवी 1583 साली मृत्यू झाला आणि इसवी 1526, म्हणजे आपल्याला आतापर्यंत मला वाटतं 500-500 वर्ष होतात. पिता राठोड रतनसिंहाचा मृत्यू वडिलाचा इसवी 1531 मध्ये झाला. वडील गेले, मीराबाई निराधार झाली. माता त्यावेळी आजोबाने सांभाळ केला मीराबाईचा. सासरा राणा सांगाचा मृत्यू इसवी 1533 मध्ये झाला. सासरा गेला, वडील गेले. धीर असणारा रतनसिंह त्यांचाही मृत्यू झाला, तो 1536 साली. रतनसिंह म्हणजे ही तिन्ही देव मीरावर अत्यंत प्रेम करणारे होते. पण मग सगळे एकामागे एक गेल्या आणि मीराबाई वनवास शोधत गेल्या. राणा प्रतापसिंह छोटे होते. पुढे मीराबाईचा चित्तोडगड जाऊन धीर गेला, रतनसिंह गेला, आधार गेला. त्यांचा 1536 साली मृत्यू झाला आणि विक्रमादित्याने हे सगळे गेल्यानंतर तो राजगादीवर बसला आणि राजगादीवर बसून त्यांनी सत्तेचा दुरुपयोग केला आणि मीराबाईला त्रास देण्याला सुरुवात केला. का लोक कहे मीरा धैर्य पावरी, बाप कहे मुलनाशिने. इने पुन्हा करत लावला. काय घुंगर बांधते नाचते, पग घुंगर बांधत मीरा नाची रे, पग घुंगर. काय घुंगर बांधावा, विना घ्यावा, तंबुरा घ्यावा आणि गीत गावा. तर शेवटी सगळा प्रकार झाला, काय काय त्रास दिला आणि शेवटी मीराजीने आज चित्तोडगडाचा त्याग केला. तो चित्तोडगडाचा त्याग केला 1540 साली, इसवी 1540 साली. धीर राणा विक्रमादित्याला जेव्हा आपला आधार गेला ना, आई गेली, वडील गेली आणि सगळा आधार स्तंभ मीराबाईच्या शक्तीवर ही चित्तोडगड सगळा होता. पण आज एकामाने पूर्णेच चालता गेलं. मीराबाई बरोबर सगळी लोक गेली, दिंडी पताका सगळी प्रजा निघाली, कोणी ताबा तयार नाही. आणि मग विक्रमादित्याचे डोळे उघडले. आज आपण स्मशानभूमीमध्ये एकटा राहिलो, सगळी प्रजा मीराबरोबर गेली, भजन करते आणि तो भजन पताका. आता काय करावं, जसं हृदयातलं चैतन्य जावं आणि ते शरीर कसं राहायचं, मृतमृत राहिलं. जसं आज इकडून मृतमृत झाला. मीराजी गेली, सैन्य गेलं, प्रजा गेली आणि मी आता महान कठोर दुराचारी. मग आपल्या दोषाची विक्रमादित्याला पश्चाताप होऊ लागला
आणि मग मिराजेला परत आणण्याकरता त्यांनी प्रयत्न केला 1543 चित्तोडला यावा. परत मीराबाई फिरल्याने मागे मिराजीची भक्ती यात्रा करता करता प्रस्थान आणि मेताड ते आबू पर्वतावर आल्या. तिला मोठा कोणता पर्वत आबू आहे तिथे गेला आणि आज पुन्हा मीराबाई टाकोरची गमन ते 1553 मध्ये पुन्हा जाता जाता मीराबाई आपल्या माहेरी गेल्या. बऱ्याच दिवसांनी मीरा आली. जन्म मिळाला. जननी जन्मविषय स्वर्गात पिगर्शी स्वर्गापेक्षाही जन्मते त्याची. आज पुन्हा मीराजीची आठवण सगळ्या बेताळमध्ये झाली आणि मोठ्या उत्साहाने मीराबाईचा उत्साह साजरा त्या काळी मंडळीने केला. मीराजीला पुन्हा सगळी बालपणीची आठवण ती झाली 1547 मध्ये. आणि मग पुढे म्हणजे आता मी इथे जर थांबले तर सासरणे आणि बाहेर थांबणे हे चांगलं नाही. मग मीराबाईने त्यांचा निर्णय मोठ्या कठोर अंताने घेतला. लोक नाकार देत होते आणि मेताड सोडलं. आबू पर्वतावर आल्या. मीराजी ठाकूरजीचे गमन. ठाकूरजी म्हणजे रणछोड म्हणून त्याला म्हणतात रणछोड रोही मूर्ती. ठाकूरजी सोडलं त्या काळी 1553 मध्ये आणि मीराजी आज आल्या. हाजिरी मोही लागे वृंदावन वृंदामध्ये धन्य वृंदावन ते भक्ती वृंदामध्ये आल्यानं आज मीराजीला जो झालेला त्रास बालपणापासून तो आज फक्त स्थिर झाल्यानं आज बरं वाटत मला. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 हे पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. त्या काळी ब्रह्मांमध्ये कळालं आज मीराजी आहे. मीराजीची कीर्ती तुका म्हणे राजे वैकुंठी सोळा याही भूमंडळा माझी कीर्ती. वाऱ्यासाठी कीर्ती वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे कीर्ती मुखे त्याचे नारायण. नारायण ती कीर्ती फैलत होता. मीराजी वेताळून निघाल्यापासून ती कीर्ती वाऱ्यासाठी फैलत होती आणि आज मीराजी ब्रह्मांमधून येऊन थबकले. तो वृंदावनवासी इतके खुश झाले कसे जेव्हा भगवान मथुरेमध्ये आले. मथुराने जन्म गेले वसुदेव चले गोकुळ नेक होले छोटा दियो. 11 वर्ष भगवंताची बाललीला ऐकत होते मथुरावासी. पण आज भगवान मथुरेमध्ये आले म्हणजे कौसाने. तर जशी ती मथुरा नगरी आनंदित झाली तशी आज वृंदावन नगरी आनंदात डुबून गेली. मध्ये चालता चालता कोण अवघ्या संत आहे विरक्त संत आहे मीराबाई म्हणजे आज आपण त्यांचं दर्शन घेऊ. ती जीवोस्वामी होते. मीराबाई दारात आल्या उभ्या राहिल्या. जीवोस्वामीला सांगत मी आली मीरा. पण मग ते म्हणजे मी श्रीचं दर्शन घेत नाही श्रीचं दर्शन घेत नाही म्हणजे त्यांच्या ठिकाणी असणारा चैतन्यातला भेद थोडासा आठला होता. मीराबाईने गोष्टी निरोप दिली आणि शेवटी निरोप दिला आणि निरोपामध्ये आता त्या अभंगामध्ये तर जीवोस्वामीची बात बोन जेवली आणि जीवोस्वामी दर्शन घेण्याच्या ऐवजी साकार दंडवत करत 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 मीराबाईवर महाभारत आहे. हे माता तू साक्षात भगवती राधा राणी जगज्जननी मी ओळखलं नाही ज्याची मी आराधना करतो आणि तुझी आज मी समर्पित मा बडा आपला घर. जीवोस्वामीने मीराबाई पुढे नतमस्तक होऊन गोड पद गायल्या. पण तीही पाहावा याला काय वृंदावनमध्ये
म्हणून मीराबाईला असं मला असं वाटलंय, आजिरे मोही लागे वृंदावन नीको, म्हणजे अत्यंत प्रिय। घर घर तुलसी ठाकुर शेवा, हे दर्शन गोविंद जिको, आजिरे मोही लागे वृंदावन नीको, अत्यंत प्रिय। वृंदावनमध्ये काही पदक आहे। आता वृंदावनमध्ये त्या काळी मीराबाई आल्या असं कळालं तर त्या काळी बादशाह होता, दिल्लीमध्ये बादशाह हा अतिसंगीत प्रिय होता आणि बादशाहच्या दरबारामध्ये तानसेन नावाचे एक गायक होता, म्हणून तानसेन घराणा आज गायकीमध्ये प्रसिद्ध आहे, अति जटिल घराणा। पण मग बादशाहला अभिमान होता, माझ्या घराण्यामध्ये तानसेन सारखा माझ्या हाताखाली सेवक आहे, गाण्यामध्ये चाही दाही दिशा तानसेनची कीर्ती बसवली आणि कोण अशी ब्रह्मांड बंद आहे, समताली मीराबाई मेहताची। चला आपण बादशाह तानसेन आज वृंदावन जायचं। बादशाह वृंदावन मध्ये आले, जी गोस्वामी आणि त्या काळी मीराबाई वृंदावन मध्ये होत्या आणि मग बादशाह तानसेन अभिमान होता। पण मग असं झालं, तानसेन जेव्हा आल्या आणि मीराबाईने त्या काळी 3 दिवस 3 रात्र वृंदावन सारंग नावाचा राग आहे, सगळ्याला समाधी झाली। कशाचं भान नाही, अन्नाचं भान नाही, स्वप्नाचं भान नाही, जागृतीचं भान नाही आणि झोपेचं भान नाही। 3 दिवस मीराबाईने तो राग गायला। तानसेन नतमस्तक झाला, म्हणजे मला अभिमान होता मला, पण मला मिरेगम करून शिकावं लागलं आणि सरस्वती माता तुमच्या मुखावर येऊन मिळते, माझ्यात आणि तुमच्यात हा फरक आहे। बादशाह करवी मीराबाईचं श्रवण वृंदावनमध्ये त्या काळी वृंदावनमध्ये बडा वाटलं, म्हणून मीराबाई वृंदावनमध्ये थांबल्या। लताओं में कुंज गली में पुकारा करेंगे, कहीं तो मिलेंगे बाके बिहारी, डार डार पर कृष्ण नाम होय, मी ज्याची राणी आहे, अर्धांगी आहे ती मीराबाई आज वृंदावनमध्ये डार डार पर कृष्ण नाम होय, लताओं में कुंज गली में पुकारा करेंगे। लताओं म्हणजे जी वृक्ष वेली असेल ती, तर ती सगळी ओढत होती मीराबाई। तर वृंदावनमध्ये भक्ती आज दुमून गेली, घरघर तुळशी ठाकुर सेवा। मी आपल्याकडे फक्त थोडासा उल्लेख करतोय, अशी वृंदावन भूमी। आणि मग आता मी आपल्याला वृंदावन सोडावं लागेल, भगवान वृंदावन सोडून गेले ना, म्हणून तर चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला नवरा होई, होते ना त्यामध्ये प्रभूची अर्धांगी राधा मीच होते, त्या रास क्रीडेचा आनंद मी भोगला। मीराबाईला ते 500 वर्षानंतर जागृत झाले। चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, पुढे निधी मनामध्ये यमुना तेरा तो अनुभव मीराबाईच्या डोळ्यासमोर यायचा 5,000 वर्ष। पुन्हा विभोर झाला, पण मग आता ज्याची आहे त्याच्याकडे घेतलं आहे। रणछोड होती आज आपल्या द्वारकेमध्ये गेली, म्हणून आपल्या द्वारकेला जावं लागेल। म्हणून आज मीराबाई वृंदावनमध्ये इसवी 1560 साली होते। आज वृंदावनचा त्याग, मीराचे दर्शन अकबर बादशाह आपण बोलू त्यांना झालं ते 1565 मध्ये। मीराजीचा आज वृंदावनचा त्याग आणि द्वारकेकडे गमन म्हणजे प्रवास करत, तेव्हा साधन काही नाही, काही चालले काय पायी तीर्थ यात्रा मुखी नाम नाम, आजी मागाने मुर्शिदीने। जसं सूर्य उदया द्यावा किंवा चंद्र उदया द्यावा आणि चंद्राच्या मोठे ज्या किरण असतात, तसं मीराबाईच्या स्वरूपी हजारो मंडळी करतात, सूर्यासारख्या झळकत असत त्या। मीराबाईच्या सौंदर्यापुढे चंद्राने देखील आला, इतक्या त्या सौंदर्यवान होत्या, मनाने बुद्धीने भक्तीने शरीराने। मीराजीच्या स्वरूपाचं वर्णन फक्त ठाकूरजी करे। तर द्वारकेकडे गमन ते झालं इसवी 1570 साली। मीराबाई आज द्वारकेमध्ये आल्या। द्वारकेचा सगळा प्रवास
आणि आता आपण पुढे समाधी काळी मीराजी रणछोड मूर्तीमध्ये आज दुपारी चैत्र शुद्ध तृतीयेला सदेह शरीराचा कोणताही भाग नाही राहिला आणि त्या द्वारकेमध्ये रणछोड मूर्तीमध्ये विलीन झाल्या. आता पुन्हा एक आराखडा मीराजीने कोणते कोणते राग गायले. मीराबाईचे आवडीचे राग त्या काळी अंगणा राग होता, आशावरी होती, कानडा होता, कल्याण कुरिया, तिरोध कामत, गुंजी तोडी, छायानट, जोगी तोडी, त्रिवेणी, देश रागे, धनश्री, पटमंजिरी, भ्रांती, करवा, बिलावल, नटभैरव असे अनेक राग इथे गायलेले ते त्यांच्या चरित्रामध्ये अभंगामध्ये मी या अभंगावर हे राग गायले. आता ही वाट आपल्याला पुढे पाहायला मिळेल, चित्तोडगडाला मिळेल 1 आणि मेथाडला मिळेल 2. कारण जसं आपल्याला काही राजकीय सांभाळ करणं, जसं देवगिरी किल्ला आहे, सिंहगड किल्ला आहे, तसं वाङ्मय सांभाळ करणं अत्यंत गरजेचं आहे. जसं कधी कधी आम्ही बोलतो ना, तुम्हाला उद्या दुसरा देवगिरी किल्ला बांधता येईल, पण आम्ही गेलो ना आमच्याजवळ रत्नागिरी विद्या परत मिळणार, तसं मुक्त म्हणू शकतो. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये थोडे लोक जरी असले, पण हा जसा वाद सगळ्यांकडे त्या काळी 80 साली आम्ही 10 जण होतो, त्यातले सगळे गेले, 1-2-4 जण आम्ही राहिले, उद्या हे म्हणणार नाही होते. म्हणून मीराबाईला ती चिंता होती. तर मीराबाईने हे राग गायलेली आणि आज द्वारकेमध्ये त्यांचं आगमन गोड चरित्र केली, हिंदी भाषेमध्येही आहे. त्याचाच अनुवाद मधुश्री गुरुजीने केला होता, त्यालाही बरीच वेळ झाली. आणि आज आपण मीराजीची विवाह सोहळा संपन्न झाला, अवली ग्रस्ती असणार. पण मग मीराजीने लहानपणी मीरा आणि आई पूजेला गेली, मीरा बरोबर गेली, लहान होती ना, भरपूर चालला. आणि काय मीराबाईच्या आईच्या तुझी आई कोण चुलती वीर कोमरबाई तर लवकर वारले ना, पण मग आईने चुलतीने अगदी मुली 7च वापरलं. आणि काय म्हणत आलं, पूजा झाली, नैवेद्य समर्पण केला, हे प्रभूजी मीरा आपको अर्पण. मीरा होती तेवढं 5 वर्ष, आणि मीराने त्या घरात ठेवलंय की आज आईने आपल्याला बहुत अर्पण केलं. आता याला देहाला मेरा हो गई बेरे बावरी. पण मग मीराने निश्चय करून भगवंताशी विवाह केला. पुढे जबरीने राजा विक्रमादित्याशी विवाह केला गेला. लौकिक दृष्टीने व्यवहार प्रपंच करावा लागला काही काळ. पण मग विक्रमादित्याला भोजराजाला, मीराजी कोण आहे, भोजराजाने मीराजीला चुकून तरी शब्दाने बोलले. मीरा कोण होती ही त्यांना चांगलं माहित होतं. ते म्हणायचे माझं परम भाग्य की पत्नी रूपाने अशी पत्नी मला मिळाली मीराजीसाठी. पण मीराबाईजीने भोजराजे ती तारुणी आहे आणि तुम्ही राजे राज दरबारामध्ये बसणारे, राजाला 1000-500 पत्नी असतात. हा राज दरबाराचा नाही, तो स्वतः मीराबाईने त्या काळी दुसरी पत्नी पाहिली, स्त्री पाहिली आणि भोजराजाचा तिच्याशी विवाह करू दे. म्हणजे माझ्यासाठी तुमचं कार्य घडू नये. किती उदार अंतःकरणाच्या मीराबाई आपल्याला ते पाहायला मिळेल. म्हणजे भोजराजेची आपल्याला चिंता नाही राहिली गृहाश्रमाचे. पण मग शेवटी भोजराजे ताबडतोब विलीन झाले आणि मीराबाई 5 वर्षाच्या त्या काळी ग्रस्ती आश्रमामध्ये राहिल्या. आणि पुढे मग चालता चालता अनेक संकट, पती गेला, देर गेले, मीराजीचं मंदिर आणि सत्संग. मीराबाई कुठे गेल्या तर सत्संगाला मंडळी जमत असे आणि मीराबाईने नाना प्रकारे इतिहास पुराण सांगावा. पण मग हे आपल्याला बरं भेटलं. राजाजीने भेजा मेरा ऐकत नाही ना, हा विक्रमादित्य तो देव. त्यांनी दयाराम पांडे नावाचा एक त्यांचा सेवक होता राज दरबारामध्ये. दयाराम मीराजीला न कळताना हलहल विष घेऊन जा सोडण्याचा कटोरा आहे, कटोऱ्यामध्ये हलहल विष दयाराम भरलाय आणि तो मीराबाई जोड गेला. मीराजीने पाहिलं, दयाराम कोणते गेलं काही नाही, राजाने प्रसाद पाठवला असं. पण मग त्याचे हात पाय थरथर कापावला, यामध्ये हलहल विष. आणि अशा परमसाधीला आज परमहत्या, स्त्री हत्या आपल्यावर लाभते. पण राज आज्ञा आहे, राजसेवेक इकडून जर नाही केलं राजा मृत्यूदंड देईल.
इकडे जर द्यावा ते परम संतांची आत्या होते. दयाराम म्हणा संकटात सापडला ती मीराबाई पाहिजे. दयाराम काय झालं? नाही काही सांगतात, काही नाही झालं. अंत कोटोरा आहे. स्वतः मीराबाईने तो कोटोरा हिसकून घेतला. अंतर्गणी दिव्य दृष्ट्याने काय जातो आणि मीराबाईने तो विष घेतला. विषका प्याला राजाजीने भेजा पिपत पिपत मीरा दयारामचा देव लक्षित होऊन पडला. काय झालं सांगायचं? काही नाही झालं, अमृत झालं. म्हणून राजाजीने भेजा विष प्राशन. मीराजीला काहीच नाही झालं. पुन्हा राजाने असं एक उपक्रम राबवला. महान हर सर्प कपिलो काविवाणुतवा सुपितक्ष दुःखसा. जसं तक्षक नावाचा सर्प अति विषारी तो तक्षक घेतला आणि त्या खेकड्यात धरला आणि त्या उंगीवाल्याला सांगितलं हा कटोरा घेऊन तो मीराजीवर जायचा. आणि राजाने भेट म्हणून पाठवली. गोड म्हणून बोलू गोड आणि मीराजी गोड बोलून आनंदात झाल्या का कटोरा उघड म्हणजे तिला सर्प दंश करीत आणि मी पाहिजे. तो कटोरा घेऊन तिथे गेली. मीराजीने पाहिजे कोण? मी एक पुंगी वाजवणारा देशाचा साखर राजाचा. राजाने आपल्याकडे पाठवलं. बोला काय? ही तुम्हाला भेट दिली सुवर्णाची. तो कटोरा सुवर्णात घातलेच होता असू दे. तर मीराजीच्या जवळच्याने तो कटोरा उघडला आणि कटोरा उघडल्यानंतर त्या कटोऱ्यातून बाहेर सरपण येताना शालिग्राम गेला. तो पाण्याचा पाहतच राहिला. सगळी मंडळी पाहतच राहिली. इथे तो हा सर्प भरला होता आणि ते शालिग्राम रूपाने आज प्रगट झाला. भगवान प्रगट झाले. म्हणून रघुपती राजा पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपति राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. हे सगळ्यांनी पाहिलं. त्या सर्पाच्या कटोऱ्यामध्ये शालिग्राम प्रगट झाले भगवान. तरी विक्रमादित्याची डोळे नाही उघडले. काही परिणाम नाही झाला. त्याने अशी पुन्हा पुरीची सजा होती. अपराध्याला सोडावा देत असे. मग आज त्या विक्रमादित्याने ती शय्या केली आणि ती शय्या कशाची? ती काटेची. ती सगळी विषारी याने भरवली आणि त्या शय्येवर दिल्या गेल्या. देण्याच्या आधी मीराजी राजाने हा आपल्यासाठी भेट पाठवली. चालेल. तर पाहता पाहता मीराबाईने काही विचार न करता सगळी रोखतात. मीराबाई नाही रोखल्या आणि त्या काटेच्या शय्येवर म्हणजे आपल्या भासाला म्हणजे भासावर होता. तो हाच काटेचा नव्हता. हाच विषारी रक्ताने भरलेला होता. पण परिणाम असा झाला की शिरशैया सुवर्णाची बनली. तरी विक्रमादित्याचे डोळे नाही बिघडले. तिथे ते शय्येजवळ भगवान साक्षात गोपाळ रूपाने प्रगट झाले. बालमूर्ती. सगळ्या लोकांनी मीरा हो गई भैरे पानी मैं तो सावरिया बासरी. तुम्ही काही करा, तुम्ही काही करा. मीरा तो कहती उनको कन्हैया श्याम कहते बलराम भैया. सूरज की आंखों की सुबह उजाला मैं तो सावरिया बासरी. काही करा. राजा विक्रमादित्याचे सगळे आणि आज पुन्हा मीराबाईला ती भगवंताशी बोलायचं महाराज.
भगवान प्रगट झाला, प्रभू प्रगट हो आणि प्रगट होऊन मीराजीने भगवंताशी संवाद करावा. कोण रात्री मीराशी पुरुष बोलते ही गोदाबाई तिची धनक तिने सहाडी करावी आणि राजाला आखीर फोडून द्यावा. राजे मीराजीची रात्री एकांतामध्ये राजमहालामध्ये कोणीतरी पुरुष येतो जो बोलतो, संवाद करतो मीराज. असं हो ना, मी माझ्या कानाने ऐकलं. गोदाबाई फुगून द्यायची. पण मग आज गोदाबाई राजा प्रताप शेहा बरोबर घेतलं आणि तलवार घेतली, ढाल घेतली आणि आज मीराजीचा शिरच्छेद केला. रात्री मीराबाई बघून तशी चर्चा करते. मीरा हो गई रे पावरी. हे प्रभू किती दिवस तुम्ही माझा अंत पाहणार. मीरा भगवंताशी बोलत आहे, भगवान मीराशी संवाद करते. एका ठिकाणी असं म्हणलं काय, काना चालो मालो रे मालो घर कामची, सुंदर थारो रे थारो नामची. अगले मंदिर में ससुरा विलाचे, पिछले मंदिर में चाम जी. काना चालो मालो रे मालो घर कामची, सुंदर थारो रे थारो नामची. मीराबाईने गोड अनुवाद करावा. तो अनुवाद ऐकला राजा विक्रमादित्य आहे. उदा बोलती बरोबर आहे. मीराबाई राजमहालात चर्चा करते दोन पुरुषाची. दहाड गरजी तोडले आणि राजा विक्रमादित्य मध्ये शिरला. तलवार हातात अभिषाक आला. उदाबाई बरोबर आहे आणि मीराबाई जो गेला बहुत कोण पुरुष होता तुझ्याशी बोलणार. मीराबाईने बोलले नाही, फक्त त्या मूर्तीकडे बोट केलं आणि त्या काळी विक्रमादित्य मारण्याकरता तलवार उघडली. तर त्या मूर्तीमधून भगवान नरसिंह प्रगट झाले आणि प्रगट होऊन राजा राणा विक्रमादित्याच्या पाठीमागला भयभीत झाला, मूर्छित पडला. नरसिंह भगवान प्रगट झाले. आता काय केलं, तरीही त्याचे डोळे नाही उघडले. बस आता आज चित्तोडचा त्याग. आपण मी पहिल्यांदा इसवी तुम्हाला चित्र आज चित्तोडगडाचा त्याग, चित्तोडला परत आणण्याचा प्रयत्न. कैलासपुरी गमन वाटचालीमध्ये असणारे एक मतदार घेतले. मेहताचा जन्म होईल पुन्हा आगमन. आई चुलती मामा काका भाऊ चुलत भाऊ सगळे घेतले. जय म्हणजे त्यांनी सांभाळला लहानपणी दिला. शाळेत देत असे की पुन्हा मेहताला आठवण मेहताला मेवाड संकटात सापडला. येवणाने येडा दिला. आता काय करावं, मी तुम्हाला या प्रकारे उल्लेख केला. शेवटी मीराबाईने भगवंताची आराधना केली. भगवान प्रकट झाले आणि रतनसिंहची पत्नी तिच्या उदरी महाराणा प्रतापचा गर्भस्थापना झाली. ही मीराबाईचं पुण्य होते. महाराणा प्रतापशी नंतर अगोदर मीराबाईची पुण्यतिथी उत्साह पूजा करायची आणि मग तुम्हाला काय करायचं ते करायचं. मीराबाई जर नसेल तर प्रतापशी आल्यास ते कुठं. चार भाऊ होते, भोजराज होते, कर्ण होता, रतन होता, उदयसिंह होता. त्यामुळे का चारही मुलाला भावाला मुलं नाही झाला. शेवटी मीराबाईने आपली पुण्य खर्च केली आणि उदयसिंहची पत्नी गरोदर झाली आणि महाराणा प्रताप आज मीराबाईला बरोबर योद्धा रणबापूट आहे. तो जर निघाला तर सगळे असे धैर्य सरफर काप होतो ते राणा प्रताप शेहा. आता त्या काळी किती त्रास झाला असं त्यांच्या चरित्रामध्ये आपण पाहतो. नंतर जसं शोभा राजा झाला 100 वर्षानंतर हे दोन योद्धे आपले रक्षण करते. हे दोन जर नसते ते काय झालं असतं. म्हणून या दोन्ही वीराला म्हणून ऋषीमुनीने दोघाची प्रतिमा पुष्परूपाने छापली. पण मग थोडक्यात छापली ती चरित्र मोठे आहे. महाराणा प्रताप आणि दुसरं लागून शोभाराजे. शोभाराजाला तुकोबाची कृपा झाली आणि म्हणून शोभाराजाचा थोडसा तिथे गुढीने उल्लेख केला. तर असे दोन योद्धे किती चतुर नाही. तो शिवा भगवंताचाच अवतार होता. त्याला काय गरज होती आणि कशी लढाई दिली हे पाहिलं. आणि आज मीराबाई 12 वाजले 10 मिनिटं पाहिजे. 13 मिनिटं बाकी आहे. बस काय हरकत नाही. तर वृंदावनमध्ये नाही आज द्वारकेमध्ये आणि मग मीराबाईची शेवटची दिनामध्ये भगवंताला
तुम बिन मेरी कौन खबर दे, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी. मी थकले. सुधीर बापूने काय होतं, नाच नाच करोनी थकले दमले, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला. किती प्रयास करू, किती दिवस दुःख बघू. थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला. मेरा जागत कमरा आहे. नाच नाच करुणी थकले दमले. यांची होती एक दिवस मी बस. आता किती दिवस वाट पाहणार. चित्तोड मिराजीने गोड, तुम बिन मोरी कोण खबर, कोण आहे तुझ्याशिवाय. देव गेले, बाहेर गेला, भाऊ गेला, कोणी गेली, सासरा गेला, सगळी गेली. आता राहतापैकी मागे फक्त एक महाराणा प्रताप केला आहे. पण मला खात्री तो पराजय कधी स्वीकारणार. म्हणजे माझी पूर्ण खात्री तिकडली शिशुद्या घराण्याकडे आणि राठोड घराण्याकडे गेली. मला ती काळजी नाही. पण आता मी किती दिवस पाहू. तो दयाराम पंडा पूर्ण गारकेत पाठवला मीराबाई लागण्याकरता. जा मीराबाईला घेऊया. शेवटी वेळ निघून गेली आणि दयाराम पंडा येता क्षणी मीराबाई तिथे विलीन होत आहे. पुढे रणछोडमूर्तीकडे. आणि मीराजीने अशी अनेक पदं राहिली. चलो रे वर्ण गंगा जमुना. गंगा जमुना पाहिलं आहे. आणि अशी करता करता अनेक अभंग आपण मला स्वतः सगळे संग्रही करावं. आणि मग थोडस जोडीला कणे मारत पाहिजे. आपल्याकडे आले आम्ही बरोबर होतो 1980च्या अगोदरची. तर ती याबद्दल बरीचशी मदत करते. आणि रमाकांतजी ही मिराजीची गीत गाण्या करतात, अभंग गाण्या करतात, सगळी हिंदी आहे. आणि हिंदी गाण्यामध्ये मीराबाई यांनी त्यावेळेस काय काय गायलं हे आम्हाला नाही सांगता येत. पण पूर्वजाच्या ऐक्यावरून थोडीशी ती लोक करतात. उद्या आम्ही गेलो तर कसं होईल. जसं आज 2026ची पुढे तिथे आपण परसोडे या मायभूमीमध्ये नगरीमध्ये साजरी करते. मुराजी मोरमी बोललो भारी. आपल्याला काही नको, आपल्याला काही करायचं नाही. फक्त खिरापत वाटायची झाला. रिकामा आणि पैसा आला, खर्च आला, म्हणलो दूर झाला. जब आता सगळं पण इथे काहीच लागत नाही. खरचल होवे चोरन देवे, दिन दिन बढत सबायो, पायो जी मैंने राम रतन खरचल होवे. हा मी तुम्हाला जर पैसा मागितला तर मग तुम्हाला चोरन देवे, चोराला देणं घे ना, नाही घेतो. दिन दिन बढत सबायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. आता मीराबाई ज्यावेळेस गात असताना मीराजीचा आवाज कसा असेल. मीरासारखी स्वर्गामध्ये अप्सरा तरी होती का. इतकी सौंदर्यवान. आणि त्या काळचं दृश्य आपण मला वाटतं कल्पना करून आपल्या डोळ्यापुढे येणार. म्हणून या करताना हा हा झाला. तर ही कल्पना करून गुरुजीने ही मूर्ती तयार केली. आपण त्या दिवशी चंपा आईने आपण औरंगाबादकडे जलानगरला तेवढा हा फोटो तयार केला होता. आईनेच केला होता. तर आज मी म्हणलं आहे की नाही, मुद्दाम मी आणला. तर ही कल्पना आपण सहज एक म्हणून करतो. आणि अशी मीराजींची अनेक पदं मी असं का बोलू. जर आम्ही दोघं तिघं म्हटलो तर थोडंफार निघेल. आणि उद्या तुमच्याकडे मोबाईल झाला, टीव्ही झाला, उद्या तुम्ही भावी पिढी, तरुण मंडळ, ही छोटी बालक ऐकतील आणि त्यांना ते मिळेल. हा उद्या तुम्हाला पैसे मिळेल, सगळे मिळेल, पण ही विद्या नाही. थोडेफार आमच्यावर संस्कार 1960 मला लतादिती गुरुजीकडून नतुशी गुरुजी कुटुंबामध्ये त्या काळात आणि दोंडेकर मापेबा दोंडेकर त्यांच्या निमित्ताने लतादिती 1960 त्यांच्याकडे काना दे रे सोडिया लुगडी पहिली गीत आहे. 7 मग
कुठे रेकॉर्डिंग करताना त्यांना राग आला, पुन्हा जातात ते दोन पण तिचे वडील आणि मुलगी बरोबर होते, त्यांचे 30 वर्ष आणि नंतर मी शेवटचा विद्यार्थी त्यांचा. तर आपण ही त्यांची उपकार आहे, आमचे काहीच उपकार नाही. पण आता आम्ही जाणार आहे आणि गेल्यानंतर आमची स्मरणिका काय आहे तर भावी पिढीला एवढं देणं हे कर्तव्य आहे आणि तुम्ही घेणं हे कर्तव्य आहे. आणि मग मीराजी साधो की संगत पाळी हो जो की पुरण कमाई हो. मग काय काय झालं? पिपा नामदेव और कबीरा चौकी मीरा नाही रे. मीराजी सांगतात केवल पोवा नाम नाम कदासा. राजस्थानाची पोवा नामदेवांनी केली. शेना जात का नाही हो. शिना नको ते मीराबाईच्या अगोदर. धना भगत रोहिदास संभार. मीराच्या अगोदर रोहिदास संभार होईल सातवी उच्चपुरी. मीराबाई म्हणतात मी पाहिले सजना जात कसाई रे. सजन कसे म्हणून सजन कसाया मीराबाई त्रिलोचन घर रहत विक्रिया कर्मात खिचडी खाई रे. कर्मा ब्रह्मामध्ये कर्माची भक्ती होऊन गेली. विनय के पोर सुदाम के चावल रुचि रुचि भोग लगाई रे. वंका बंका सुरदास भाई. माझ्या अगोदर म्हणजे मीराबाईच्या अगोदर वंका बंका रंका हरिजन समाज भगवंताने स्वर्णाची कंक टाकली. त्याचं मोड नाही तर मोड. वंका गेला त्याला काहीतरी अमोल किमतीचे रत्न माझी पत्नी घेतली. वंका घेतली त्याच्यावर माती टाकली. ती निघून गेली. तिने माती टाकली. मागून वंका आली. आई बाबा का थांबले? पाहिलं ते अमोल पृथ्वीच्या अमोलाच्या रत्न ते पाहिले आणि त्याच्यावर माती लोटली आणि वंका रडा लागली. मोठ्या रडा ती दोघं आई बाप मागे आली. का रडते? काही उंच जाऊ नका सर्व जाऊ. आणि मग त्यांनी विचारलं, वंकाने सांगितलं मी अभागिनी तुमच्या सारख्याच्या उदरी जन्माला आहे. तुम्हाला सुवर्ण आणि कंकण हा भेद दिसला. मी तुमच्या उदरी जन्म नाही घ्यायला पाहिजे. मृतिके समा म्हणून मीराबाई ते म्हणतात. वंका पंका रंका सुरदास भाई. सुरदासला निघून बोलत नव्हते. विदुर की भाजी खाई रे अधिक. आणि अशी मीराबाईची गाणी नाव किनारे लगाओ प्रभु नाव किनारे लगाओ. नदिया घरी नाव पुराणी डुबत जहाज नाव किनारे लगाओ. असा हा मीराजीचा उत्साह वाटचा देशभर आपल्याकडे आपल्या ठिकाणी करत आहे. ते आपल्या कविता करणे आपण या काळामध्ये कडकडमध्ये आज 2026 ते 12 वाजत आहे. ही वाटून द्या असं वाटून वाटायचं आज मग वेळ झाला. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. हे पतित पावन सीताराम. 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. असा हा द्वारकेमध्ये रणछोड मूर्ती या रंगाचा काल येण्यासाठी भगवंत प्रगट झाले ते. तर आज मीराबाई तिची उभी आहे. कमर हातात आहे
आणि नाना प्रकारे स्वर आळवतात आणि आळून भगवंताला करुणाभाव शेवटची विनवणी करतात. शेवटची विनवणी संत जनी परिसावी, विसरतो नरकडा माझा देवा तुम्हाशी. ही माझी विनंती करू. शेवटची विनवणी संत जनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. पुढे फार बोलू काही अवघे पायी विधीत, तुका म्हणे पडलो साया करा छाया कृपेची. मीराबाई अशी गीत गाते आणि मेरा कहे प्रभु गिरधर नागर, चरण कमल चित्त छावे. मेरा कहे मेरा बैरी बाबरी, चरण कमल चित्त छाये दे. असं म्हणत म्हणत मीराबाई जसं आपण चरकात भूज घालावा तसं मीराबाईचा देह रणछोड मूर्तीमध्ये सर 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 विलीन झाला. आणि तो काळ आताचा दुपारचा 12चा मध्यांचा वेळ आहे. त्या काळी तो पंडाराम दयाराम पंडाराम होता. बरीचशी मंडळी ती मीराबाई संत म्हणत सगळी होती. आणि पाहता पाहता असं कल्पना होती की असं होणार आहे. पाहता पाहता जशी मुक्ता एकाएकी गुप्त झाली तसं मिराली एकाएकी गुप्त झाली. कोणी कुंडलिका मिराली गोड गीत राहतात, नाना प्रकारे आळवतात. पण राहतापैकी आता मीराबाई शांत झाल्या, मावळ्या. आता फक्त मीराबाईचा पदर राहिला पाठीमागचा. डोक्यावरून जो पदर घेतात स्त्रिया तेवढा पदर फक्त माझी शिल्लक राहिला. आणि मग पाहतात मंडळी सगळी हे काय झालं. मीराबाई कुठे? बरं भगवंताच्या मूर्तीमध्ये पाहावा तर मूर्ती जशी तशी तर भगवंताने जसं मीराबाईने उल्लेख केला. पाणी मोमिन प्यासी, पाणी मोमिन प्यासी, मोही सुरत नावत हाजी. जसं पाण्यात मीठ टाकावं आणि थोड्या वेळात मीठ पाहावं काहीच नाही तसं मीराजी भगवंत रूप झाल्या. तो काळ आजचा क्षण आपण डोळ्याने पाहतो. हे भगवान जसं त्या अवघडी होत्या आमच्यासाठी आमच्या उद्धारासाठी आल्या होत्या तशी जर आमच्या स्वतःची तर बरं होईल. म्हणून आपल्या चिमुकल्यापणे आपण या नदीमध्ये हा उत्साह साजरा केला. थोडंसं नामाचा उल्लेख केला, त्याला 4-2 दिवस पाहिजे. पण मग खंडना होणी म्हणून आम्ही बोललो सुचरण तेवढं बोललो आपण बोललो. आणि असं नाही करू आपण ज्या जन्मात कुळात जन्म आपलं कर्तव्य पवित्र ते पावन देश जिथे हरीचे मी आता थोडं उल्लेख केला. एक वेळ तुम्ही गाडी करा, चित्तोड पाहुण्या, मेधाड पाहुण्या, रणछोड मूर्ती पाहुण्या एक वेळ पाहिलं तर हरकत. ज्या नारीने राणीने आज जन्म घेऊन आपल्या कुळाचा उद्धार केला. पवित्र कुळ पावन सुदेश जेथे हरीचे दास माफत त्यांना आपण त्याचा का बरोबर पाहू तो विजेच तुम्हाला मीराबाईची ती मग तो पदर आणला दयाराम पडला. मग आता काय करावं? गेले हो निन चली आता काही अंतकाळी मिठो माझी पावला. कोणी सहित झाला गुप्त तुका तसं मीराजीचं काही शिल्लक आहे. कोणी सहित झाली गुप्त मीरा. आणि मग तो माथ्यावर पदर घेतला दयाराम. तो पालखी घेतला सुवर्णाचा आणि पालखी घेऊन वाजत गाजत आणला. पण मग ती वार्ता वाटाने ऐकता ऐकता सगळ्याच्या नेत्राद्वारे नयनीच्या उदकाने भिजली धरणी. अक्रोश करत आहे. आता
पुन्हा असं होणे शक्य नाही. गेले दिगंबर विभोती राहिल्याचा कीर्ती माझी. पालखी चालत आहे, वाटाणे लोक त्या पालखीची पूजा करत आहे पदार्थ. आणि आज परत 2 दिवसात ती मंडळी परत चित्तोडला आली आणि चित्तोडमध्ये त्या पदराची समाधी बांधली. आणि मग पुढे राजा विक्रमादित्याने सुंदर मंदिर बनवलं. मंदिर 1 आणि मीराबाईची गाथा मंदिर 2. त्याला काय झाले असे पदर असं म्हणतात. तिथे मी तू उल्लेख आहे. आपण एखाद्या परत मी त्यावेळेस 2-3 बेलवाडीला गेलो होतो, समारवाडीला उल्लेख केला आणि आपली इथे केला होता. पण आता विसर पडतो, वेळ थोडा आहे आपला तासाभरात हा सगळा उल्लेख करायचा आहे. आणि झाली सेवा राधाराणी तुझी मीराबाई ते त्यांनी समर्पित होतो. हे भाग मी तसे गाऊ शकलो नाही, त्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि माझी थोडी मोठी सेवा तुम्ही स्वीकार करावा. मी पुढे आहे तोपर्यंत एकटा जरी असले मी करतो. कधी ही प्रतिमा ठेवतो आणि उत्साह साजरा करतो. तशी तुम्ही करत राहावा. पुढे भावी तरुण मंडळ पोरं जे निर्माण होते, मी याबद्दलच तुम्हाला भीक मागतो. आज आहे मी उद्या नाही, पण माझ्यानंतरही आपण विसरू नये हीच तुम्हाला माझ्या सगळ्याला विनंती आहे. मग बिलवाडे असो, आता माझे दादा काका ते आले बिलवाडीवर चालले, काल गेलो तो मागचे द्वारे चमरवाडीला